एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज अनदर डे. सो आज आहे संडे आणि कालचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल सॅटर्डेचा तर नक्की जाऊन बघा. सो आज आहे संडे आणि आजची सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने थोडंसं लेटच. मेन म्हणजे आता एक मोठा निर्णय झालेला आहे, त्याच्यामुळे ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. आणि खूप महत्त्वाचा निर्णय होता हा. बऱ्याच गोष्टींवर बऱ्याच दिवसांपासून या गोष्टीवर डिस्कशन चालू होतं, ते म्हणजे माझ्या केसांबद्दलचं. तर येस, फायनली तो दिवस आलेला आहे आणि खूप कन्फ्युजन नंतर सगळ्यांशी डिस्कस करून मी हा निर्णय घेतला की आता मी माझा हेअर कट करणार आहे. थोडंसं चेंज म्हणून मी विचार केलेला आहे की नाही आता करू आपण हेअर कट. थोडासा माझं मन तयार होत नव्हतं, बट योगेशनी फायनली पुश केलेलं आहे की थोडंसं लुक चेंज होईल. सो आता फायनली मी जात आहे हेअर कट करायला. प्रयत्न करेल की जास्त शॉर्ट नाही करणार. सो लेट्स सी. फायनल मग यस डन. मी सजेस्ट करेन तुला हां, एवढे हेअर ठेवायचे. ठीक आहे. थोडंसं वाईट वाटतं. लेट्स सी आता तिकडे गेल्यावरच करणार आहे. सो आता लगेच निघालेलो आहे, डिसिजन झाला आणि लगेच निघालेलो आहे सलूनमध्ये जायला. So, चलो. कसं वाटतं आता हेअर कट होणार आहे? वाटतंय तर हेअर कट करायला गेलो आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जातात तेव्हा एक गोष्ट करून वापस येत नाही. तर त्या दादांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं, ते म्हणजे हेअर स्पासाठी. पण इझिली मी कधीच कन्व्हिन्स होत नाही. पार्लरमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेळा तुम्हाला सांगण्यात येतं की हे करा, ते करा, हे डॅमेज आहे, ते डॅमेज आहे. सो मी कधी ऐकत नाही. बट यावेळेस मी खरं सजेशन त्यांचं घेतलं आणि ऐकलं, कारण माझ्या हेअरमध्ये खूप डॅन्ड्रफ झालेला होता. सो तो काढणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. म्हणून मग हेअर स्पा केला आणि मग घेतली ट्रीटमेंट फायनली. आणि डिस्काउंट पण भेटला 50%. सो केलेला आहे मी. आणि तुम्ही बघू शकता हा होता माझा फायनल लुक, जो की खूप छान दिसत होता. केस उडतोय माझा. आता काय 2-3 दिवस मटकणार आहे. न्यू हेअर स्टाईल, हेअर स्पा. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. मला ना व्यवस्थित घेऊन दे म्हणजे आपण दोघं पण येऊ. येतोय का? तर तुम्ही बघितलं असेल, जाताना मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की करायचं आहे मला हेअर कट. पण एक सजेशन देते तुम्हाला, पार्लरमध्ये गेलं थोडं बजेट इकडे तिकडे घेऊनच जा. जी गोष्ट आपल्याला करायची असेल ना, तिकडे जे कोणी असतात पार्लरमध्ये, एकतर पार्लरवाले आंटी असो किंवा युनिसेक्स सलून मध्ये तुम्ही जर गेलात तर ते जे काही असतील एम्प्लॉईज, काय म्हणतात जे वॉटेवर, तर ते तुम्हाला कारागीर, ते तुम्हाला 2-3 गोष्टी एक्स्ट्रा करायलाच लावतात आणि मस्त असं एकदम पटवतात की काय म्हणतात त्याला, क्रॉस सेल ऑफर साठी मस्त तुम्हाला काय म्हणतात कन्व्हिन्स करतात. सो त्याच पद्धतीने आज आमच्यासोबत स्कॅम झालेला आहे. स्कॅम नाही म्हणता येणार, हे आपल्यासाठीच होतं आणि फायद्याचं होतं. येस, खूप गरजेचं होतं. मला मी विचार करत होते, पण मग तिकडे गेल्यानंतर मग छान ऑफर पण मिळाली. सो आम्ही गेलो होतो हबीब सलून मध्ये. तर हबीब सलून हे जावेद हबीबचं आहे असं अगोदर मला वाटलं होतं, बट नाही. जावेद हबीब यांचे वडील आहेत, त्यांचं हे सलून आहे हबीब. सो इकडं तर आमच्या घराच्या शेजारीच म्हणजे फेज 3 ला नवीनच त्यांचं सलून ओपन झालेलं आहे, म्हणजे ब्रांच कडे ओपन झालेली आहे. सो तिथे आता हेअरकट साठी मी गेले होते. मग तिकडे गेल्यानंतर त्यांनी ऍडवाइस केलं, जसं की तुम्ही सांगितलं, मी ऍडवाइस केलं की हेअर स्पा करा, कारण माझ्या हेअरमध्ये खूप जास्त डॅन्ड्रफ होता आणि माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत काहीच केलेलं नव्हतं. म्हणजे हेअर स्पा एकदा केलेलं आहे याच्या आधी, एक ऑलमोस्ट आता वर्ष होत येईल, तेव्हा मी लास्ट मे महिन्यात हेअर स्पा केला होता एकदा. ती फर्स्ट टाइम होती आणि आज ही परत सेकंड टाइम. त्या अगोदर किंवा त्यानंतर मी माझ्या हेअर्सवर कधीच कुठलीही ट्रीटमेंट घेतलेली नाही. हेअर कट करते, फार तर फार मी DIY जे असतात ते उपाय माझ्या केसांवर करत असतात, अधूनमधून बऱ्याच वेळा करते, पण त्याच्याशिवाय कुठलीही ट्रीटमेंट मी केसांवर घेतलेली नाही. सो दिस इज द सेकंड टाइम. पण गरजेचं होतं, कारण थोडी स्मूथनिंग पण आली केसांना
आणि हेअर कट केला त्याचं कारण म्हणजे थोडासा न्यू लुक, आणि लुकमध्ये आपल्या चेंजेस करणं पण गरजेचं असतं अधूनमधून. सो आणि मेंटेन ठेवणं पण खूप अवघड असतं. ऑफिसला सकाळी घाई पडायचं असतं, मग केस मेंटेन करणं हे ते. सो योगेशनेच मला सजेस्ट केलं होतं आणि केलेलं आहे आता हेअर कट. सो छान पण दिसत आहे. सो बघू आता हेअर स्पाने काही फरक पडतो का. नक्कीच पडेल. आणि जेवढं मी check इकडे केलंय. साहेबांनी पण मस्त ट्रिमिंग केलेली आहे, हे बघू शकता. छान, तुम्ही पण छान दिसतात. थँक्यू. सो हळू जाएंगे भाई आगे, कोई तो उधर वापस लेके जाएंगे साथ में. तर आता मस्त दुपारी आम्ही निघालेलो आहोत योगेशच्या फ्रेंडकडं, सोनालीकडं. सो तिच्या घरी आम्ही जात आहे. जवळच राहते ती, इकडे पुन्हा फिरंगुटला. सो तिकडे आम्ही जात आहोत तिच्या घरी. बऱ्याच दिवसांपासून ती बोलवत होती, पण आमचंच मागे पुढे जायचं चालू होतं. वेळ नसतो, कधी मुंबई कधी पुणे असं चालू असतं. त्याच्यामुळे म्हटलं आज जाऊत आता. स्वतः आम्ही तिकडे निघालेलो आहोत आणि छान छान मस्त रेडी पण झालेलो आहोत. व्हाईट शर्ट छान दिसतं, पण काहीच कमेंट मध्ये नक्की सांगा यांना व्हाईट शर्ट छान दिसतं का. माझी चॉईस होती. सो असा एकंदरीत दिवस संपत आलेला आहे. आणि काय होतं ना, मी म्हणजे स्पेशली खूप प्लॅनिंग करून ठेवते. मला हे विकेंडला करायचंय, ते करायचंय, हे सगळं ठरवून. आणि आता पण आले ना मी काल पुण्याला, तर खूप ठरवून आले होते की मी हे करणार, ते करणार. खूप गोष्टी आहेत, पेंडिंग आहेत, त्या करणार. माझे गोव्याचे ब्लॉग्स अजून अपलोड करायचे बाकी आहेत, ते एडिट करणार. पण विकेंड आला की फक्त आराम करावा वाटतो. आल्यानंतर काहीच करायची इच्छा होत नाही. फ्रेंड्स पण असतात सोबत, सो मग करायची इच्छा पण राहत नाही. सगळ्यांसोबत असे गप्पा मारणं हे ते चालू होतं, त्याच्यामुळे मग राहिलं ते पण पेंडिंग. तर आता जातोय तिच्याकडं. तिकडून आल्यानंतर 2-3 कामं जे मी ठरवलं ऍटलिस्ट त्यातले 2-3 तरी जे बाकी आहेत त्याचे 2 तरी पूर्ण करावेच लागतील आज इमर्जन्सी मध्ये. ते म्हणजे कपडे धुणं. मी मुंबईवरून काही कपडे आणलेले आहेत इकडे धुण्यासाठी, सो ते धुवायचे आहेत. नेक्स्ट म्हणजे थोडंफार क्लीनअप नाही म्हणता येणार, पण मला थोडंसं थ्रेडिंग वगैरे करायचं आहे. आणि आजकाल खूप जास्त एक्झर्शन होतं, त्याच्यामुळे लगेच तुम्हाला चेहऱ्यामध्ये पण फरक जाणवून आला असेल, तर ते सुद्धा आज बघावं लागेल. आणखी काय पेंडिंग आहे आपलं? आणखीन आपण प्लॅन केलं होतं की आपण कासर साईड डॅमला जाणार होतो. सनसेट आता नाही होत ते. यस, सनसेट साठी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि आमचं ठरलं होतं की कासर साईड डॅमला जाऊ. तिथे बोटिंग वगैरे करायचं डिसाइड केलं होतं. प्लस सनसेट प्लस तिथे एक हॉटेल आहे मस्त रिव्हर साईड, तिथं पार्टी वगैरे करणार होतो. पण ते आता मोस्टली नाही होणार, कारण आता 5 वाजले. आता आम्ही जाणार सोनालीकडं. तिथून येता 7 तर नक्कीच वाजतील. मग येऊन हाय प्रायोरिटीवर कपडे धुवावे लागतील मला अगोदर. मग सो अशा पद्धतीने कासर साईडचा प्लॅन आपला कॅन्सल होता ना. दिसतंय परत उद्या सकाळीच मला परत मुंबईला निघायचं आहे. सो बघू आता, जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या सगळ्या गोष्टी करूत आपण. तुमच्यासोबत पण असंच होतं का? तुम्ही पण विकेंडसाठी प्लॅन करून ठेवतात पण ते पूर्ण होत नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचा हिरो कसं इथं आरशात बघून मटकत आहे. हेअर कट मी केला आणि मटक नाही योगेशचं चालू आहे. अशी लाईट पाहिजे हो की नाही? लिफ्ट मध्ये जरा व्यवस्थित उजेड येतो. मला घेते मी फ्रेम मध्ये. बघा आपण इकडे भेटायला आलोय आणि यांच्या दोघांचं चालू आहे कामाच्या गप्पा. ही कोण आहे? एंटर करून देतो तुझ्या फ्रेंडच्या. सोनाली माझी फ्रेंड. आम्ही दोघांनी सोबत. माझी पण फ्रेंड आहे. आता मी आधी सांगतो ना की आमची दोघांची फर्स्ट कंपनी सेम होती. येस, आमचा ग्रुप बनलेला, तिथून आम्ही दोघं फ्रेंड झालेलो आहे. एकाच टीम मध्ये आम्ही काम. येस, ही आहे सोनाली आणि ही योगेशची बेस्ट फ्रेंड आहे. आणि काय जीएम ने मिला दी फ्रेंडशिप. जीएम ने मिली. खूप छान स्वभाव आहे सोनालीचा. पर्सनली मला एक योगेशच्या फ्रेंड्स मध्ये आवडणारी एक व्यक्ती आणखी एक. आणि इकडे बघू शकता तुम्ही सोनालीच्या गॅलरी मधून व्ह्यू.
खूप छान व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. सनसेट तुम्हाला इथं बघायला भेटतो. समोरच शेती आहे. खूप छान व्ह्यू आहे हो ना. आपल्या घरापेक्षा जास्त छान व्ह्यू आहे इकडचं, हो की नाही? पूर्ण शेती ना रे, पूर्ण काम करताना दिसतं. आंब्याचे झाड वगैरे. उन्हाळ्यामध्ये जर आंब्याचे झाड वगैरे आंबे जर दिसले जाऊन तिथे खाऊ शकतो. आंब्याच्या झाडाच्या तिकडे यायचं. चला मग इकडे घर घेऊ. व्ह्यू किती छान आहे बघ ना. आम्ही येतो तुला सोबत राहायला इकडं. सनसेट बघायला तुम्हाला कुठेच जायची गरज नाही. हो, इथंच सनसेट बघायला भेटतो. गाईज, हा जो नमुना आहे ना माझा, याचा जर काहीतरी वेगळाच प्रकार असतो. योगेशला नेलपेंटचा स्मेल खूप आवडतो. मी इकडं नेलपेंट लावत आहे, तुम्ही बघू शकता. आणि जस्ट मी नेलपेंट लावली थोडीशी, आणि योगेश म्हणता मला हा स्मेल खूप आवडतो, जो की मला बिलकुल आवडत नाही. आणि ह्या हिरोला पण आवडतो आमचा, हा रवी आहे, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, याला पण आवडतो. नेलपेंटचा स्मेल सगळ्यांना आवडतो, फक्त तू सोडून. मला नाही आवडत. मग लावते नेलपेंट हातावर आवडते, मला नेलपेंटचा स्मेल नाही आवडत. शेवटी तू लावते, तू लावलेला नेलपेंटचा स्मेल आम्हाला आवडतो ना. अच्छा. मेहंदीचा स्मेल आवडणं साहजिक आहे, मेहंदीचा स्मेल सगळ्यांना आवडतो. आणखी एक ते बघ, गावाकडे पूर्वी म्हणजे चूल असते गावाकडे, आणखी पण असते, त्याला पोचारा देता माहितीये ना. म्हणजे शेण नाही, मातीचा पोचारा. हा, त्याचा सुद्धा स्मेल गाईस, तुम्हाला जर माहित असेल पोचारा म्हणजे काय, तर तुमच्याकडे काय म्हणतं मला हे माहित नाही, पण जी मातीची चूल असते ना गावाकडं, तर त्याला मातीचं तसं चिखल पाणी करून त्याला कपड्याने लेपन करतात. त्याचा पण स्मेल खूप छान येतो, मला प्रचंड आवडतो. नेलपेंट वरून विषय तिकडे भटकलेला आहे आपला. आता ह्या हाताला नेलपेंट लावून झालीये. कोणाला आवडतं मग तेव्हा डिस्कशन चालू होतं. सहज इथं बसलेले होते हॉलमध्ये आणि लक्ष गेलं ह्या झाडाकडं. खूप दिवसांपूर्वी हे झाड लावलं होतं आणि आज किती वाढलेलं आहे बघा, खूप छान वाटतंय आणि मस्त घराला शोभा देतंय. घरामध्ये ग्रीनरी असणं, घरामध्ये ग्रीनरी असली ना की खूप छान वाटतं. पाम ट्री आहे आणि पाम ट्री पण घरात असणं खूप महत्त्वाचं आहे. सो खूप छान वाटतंय. इकडं पण काही झाडं आहेत घरामध्ये माझ्या, आणि जे महत्त्वाचे झाडं आहेत ना ते पाहिजे घरामध्ये, ते ऑलमोस्ट सगळे आहेत. सो खूप छान वाटतंय. आणि आम्ही इथे जरी नसलो ना तरी आमचे हे फ्रेंड्स झाडांना पाणी देतात. सो थँक्यू सो मच. आम्ही कधी मुंबईला असतो, कधी पुण्याला असतो, हे लोक आमच्या झाडांची काळजी घेतात. थँक्यू फॉर दॅट. थँक्यू काय मग काय. बरोबर, वैष्णवी तो रवी त्यांच्या लेकरांसारखं ते झाडाला जपतात, पाणी घालतात दररोज. बरोबर. वैष्णवीने बघ 2-3 झाडं बाहेर आणून ठेवले, तिला जे आवडतं ते फुलांचे. छान वाटतंय ना गाईज. तुम्हाला पण झाडं आवडतं का नक्की सांगा. सो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की काल आम्ही शॉपिंग केलेली आहे, आणि पुणे किंवा मुंबईमध्ये स्ट्रीट शॉपिंगसाठी तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स असतात, आणि एकदा गेलं की काय घेऊ आणि काय नाही असं होतं लिटरली. त्याच्यामुळे बरीच शॉपिंग केली, बरीच म्हणण्यापेक्षा थोडीफार, पण शॉपिंगचा पर्पजच नव्हतं तरी पण तुम्ही 3 ते 4 ड्रेस सहज घेता, हे बरंच होतं ॲक्च्युली. सो काय काय घेतले मी तुम्हाला शॉर्टली दाखवते. तर सगळ्यात अगोदर मी हा एक असा लेमन येलो कलरमध्ये टॉप घेतलेला आहे. तर हा 2 in 1 आहे. तुम्ही फॉर्मल म्हणून म्हणजे ऑफिससाठी सुद्धा यूज करू शकता, आणि नॉर्मली पण आपण हा यूज करू शकतो. हा कलर माझ्याकडे नव्हता, सो हा कलर मी घेतलेला आहे, आणि हा मला भेटलेला आहे फक्त 250 रुपीजमध्ये, आणि कपडा पण खूप छान आहे. सो स्ट्रीट शॉपिंग इज ऑल्सो बेस्ट ऑप्शन वी हॅव. सो हा जो टॉप आहे हा मी आणि श्रुतीने सेम घेतलेला आहे. तर हा असा फॉर्मल टाईपमध्ये आहे. हा आहे श्रुतीचा कलर, जो की थोडासा मरूनिश रेडमध्ये येईल मी म्हणेल. सो हा आहे, आणि फॉर्मल म्हणून हा खूप छान दिसतो. हा श्रुतीचा आहे, आणि सेम मी घेतलेला आहे ब्लॅकमध्ये. सो हा आहे माझा. हा सुद्धा आम्हाला 300 ईच पडलेला आहे. सो 300मध्ये तुम्हाला फॉर्मल एवढा छान टॉप मिळतो आहे विथ गुड क्वालिटीज, अँड इट इज व्हेरी बेस्ट. सो हे 3 टॉप आम्ही घेतलेले आहेत, आणि नंतर ही पॅन्ट आहे एक पॅराशूट पॅन्ट. सो ही आहे श्रुतीची.
येस, सो पॅराशूट पॅन्ट ही आहे तिची. आणि तुम्ही म्हणाल मी तिचं का दाखवते, पण मला शॉपिंग किंवा ह्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे. सो मग मी तिचे पण कपडे तुम्हाला ते दाखवत आहे. ही कितीची श्रुती? ही आहे 650. या जी आता पॅराशूट पॅन्ट तुम्ही बघितली ती आहे 650ची आणि क्वालिटी सुद्धा छान आहे. नेक्स्ट सगळ्यात बेस्ट म्हणजे ही पॅन्ट मला खूप आवडली, जी परत ही आहे श्रुतीची. आणि ती जेव्हा ही घेत होती मी तेव्हा तिथे नव्हते आणि मला नंतर घरी आल्यानंतर मी बघितली, मला खूप आवडलेली आहे. या पॅन्टचं मेन गोष्ट म्हणजे याचं जे बॉटम आहे तुम्ही बघू शकता, त्याच्यावर इकडे टॉम अँड जेरी आहे, दिसतंय व्हिडिओमध्ये. खूप छान वाटते आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे. सो नेक्स्ट टाइम मी जेव्हा जाणार तिकडे मी ही पॅन्ट नक्की येणार. सो खूप छान आहे. अगेन वन मोर पॅन्ट फॉर श्रुती. ही पण पॅराशूट मध्येच आहे का? नाही, ही नॉर्मल जॉगर्स. येस. ही एक जॉगर्स पॅन्ट आहे परत आणि खूप जाड आणि छान क्वालिटी आहे. आय थिंक अगेन दिस इज फॉर 650 राईट? 500. 500. हो, 500चीच आहे ही पण आणि खूप छान आहे. सो ही होती आमची थोडीशी शॉपिंग. वैष्णवीने पण केलेली आहे, पण आता ती वैष्णवी गेली आहे बाहेर आणि तिची शॉपिंग मला माहीत नाही कुठे आहे. सो येस, ही शॉपिंग आमची झालेली आहे. खूप छान ऑप्शन्स आहेत. सो ही शॉपिंग बेस. सो आता आपला विकेंड इथे फायनली संपलेला आहे. संडेचे आता 10:15 वाजलेले आहे आणि अशा पद्धतीने आमचा दिवस परत एकदा गेलेला आहे. आणि खूप वाईट वाटतं जेव्हा विकेंड संपत येतो. परत आपले तेच रुटीन सुरू होते, वीकडेज, परत ऑफिस, परत तेच रुटीन आणि परत एका नवीन विकेंडची वाट बघणं हे सत्र सुरू राहतं. सो जे कामं आज मी ठरवले होते त्याच्यापैकी मोस्ट ऑफ द कामं झालेले आहेत. सो छान वाटतं आहे. अदरवाईज तुम्हाला थोडंसं पूर्ण वीक वेळ मिळत नाही ज्या गोष्टी प्लॅन्ड असतात त्या करायला. सो एकंदरीत असा होता विकेंड. परत नवीन व्हिडिओजमध्ये आपण भेटत राहू. तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. त्या मानाने बरेच आता सबस्क्रायबर वाढलेले आहेत. म्हणजे बऱ्याच जणांचं मी बघितलेलं आहे की जेव्हा यूट्यूबवर येतात तेव्हा आपले फ्रेंड्स किंवा फॅमिली रिलेटिव्ह यांच्यासोबत लिंक शेअर करतात, पण मी अजून असं केलेलं नाही आहे. माझे फक्त जे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबतच ही लिंक शेअर्ड आहे. अदरवाईज कुणालाच माहीत नाही आहे की मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे. न सांगण्यामागं कारण असं काही वेगळं नाही आहे, पण माझं ठरलेलं आहे की जेव्हा माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यानंतरच मी लिंक शेअर करेल नातेवाईक किंवा फॅमिली वगैरे यांच्याशी, असं ठरलेलं आहे. सो येस, त्या मानाने सगळे स्ट्रेंजर लोक सबस्क्राईब करत आहे आणि आपली फॅमिली जी आहे छोटीशी, म्हणजे माही अँड यो ही फॅमिली, तर ती वाढत आहे. सो खूप छान वाटतं आहे मला. हळूहळू का होईना पण आपली फॅमिली म्हणजे सबस्क्रायबरची फॅमिली वाढत आहे. सो ऑल ऑफ यू थँक्यू सो मच ज्यांनी माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे. व्हिडिओजला सुद्धा लाईक करत राहा. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओ. से बाय बाय गाइज. बाय बाय. चैनल के लिए कुछ बोलना चाहोगे? Please subscribe to Mahi and Yo channel. Please like our video and share it. Share. Subscribe Share. to our channel.